मित्रांनो, काल आपण संचालक मंडळाचा म्हणजे व्यवस्थापन समितीबरोबरचा पत्रव्यवहार पाहिला. संचालकांना व्यवस्थापन समितीची सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिके कळवण्याबाबत मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यवस्थापन समिती आणि संचालक मंडळ हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. सभासदांनी आपल्या वतीने सहकारी संस्थेचा कारभार पाहण्यासाठी संचालक मंडळ आणि व्यवस्थापन म्हणजे संचालक मंडळ म्हणजेच व्यवस्थापन समितीची नेमणूक केलेली असते. या व्यवस्थापन समितीला पूर्ण सहकारी संस्थेचा कारभार पाहायचा असतो. सहकारी संस्थेची उद्दिष्ट पूर्ण करायची असतात आणि म्हणून या संचालक मंडळाच्या सभा महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा घेणं बंधनकारक असतं. मग अशा सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीची असते ते आपण पाहिलं होतं. नेहमीप्रमाणे मधल्या मत्र्यामध्ये पत्ता लिहायचा आहे. जयशंकर नागरी सहकारी बँक मर्यादित 290 बापट मार्ग नाशिक 422-001. ईमेल jayashankar@gmail.com. दिनांक 2 जुलै 2021. दूरध्वनी 0253 250 240. जावं क्रमांक MC 21/2021. मॅनेजमेंट कमिटी प्रति माननीय श्री नितेश शिवाजी पाटील 44 महालक्ष्मी नगर नाशिक 422-001. महोदय, आपणास कळविण्यात येते की आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सभा सोमवार दिनांक 15 जुलै 2021 रोजी दुपारी ठीक 2 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात खालील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सदर सभेस उपस्थित राहावे ही विनंती. नेहमीसारखी जशा मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, जशा आपण पहिल्या सर्वसाधारण सभेची सूचना, विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना लिहिली, तशीच ही सूचना असणार आहे. याही सूचना त्याच पद्धतीने असणार आहे. वेळ, काळ आणि ठिकाण, फक्त जी सभा आहे त्या सभेचं नाव इथं सभेचं नाव येणार आहे. म्हणजे पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण पहिली सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष सर्वसाधारण सभा असा उल्लेख केला होता. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा असा उल्लेख केला होता. इथं व्यवस्थापन समितीची सभा आहे म्हणून व्यवस्थापन समितीची सभा असा उल्लेख करायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच दिनांक, वेळ, काळ, ठिकाण या गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे सोमवार दिनांक 15 जुलै 2019 रोजी दुपारी 2 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये. सभेची कार्यक्रम पत्रिका. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे नेहमीप्रमाणेच आहे. भाग हस्तांतर अर्जावर विचार करणे. संचालक मंडळाला अधिकार असतो. आपण याच्या आधी पत्र पाहिले की भाग हस्तांतराचं पत्र होतं ते संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवलं. तसं भाग हस्तांतरावर विचार करणे. संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा करणं. सहकारी संस्था एकूण कारभार त्यांना बघावा लागतो म्हणून आर्थिक स्थितीबाबत चर्चा करणं. संस्थेसाठी सेवक वर्गाची नेमणूक करणं आणि कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणं. म्हणजे कर्ज मागणी अर्ज जर सभासदाचा आला असेल त्याच्यावर निर्णय घेणे. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. कळावे आपला विश्वासू क सचिव अशा पद्धतीने हे लिहायचे. त्यानंतर दुसरं पत्र आपण पाहिलं होतं. व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास मान्यता. संचालक मंडळाला आपण सभेच्या सूचनेची तारीख पाठवलेली आहे, पण त्या सभेला ते हजर राहू शकत नाहीत म्हणून काही कारणास्तव म्हणून त्यांनी सहकारी संस्थेमध्ये पत्र पाठवलेलं आहे आणि विनंती केली की सभेची तारीख बदलावी. नेहमीप्रमाणे पत्ता बालाजी सहकारी सूतगिरणी मर्यादित, बालाजीनगर धुळे 422-001. ईमेल balaji@gmail.com. दूरध्वनी 025 62 22 50 240. जावं क्रमांक BD 217 2021. दिनांक 30 जून 2021. प्रति माननीय श्री अशोक नारायण जाधव, साईकुंज, आनंदनगर, धुळे 422-001. आता मी तुम्हाला सांगितलं होतं विषय आणि संदर्भ, तर आता इथं संदर्भ येणार आहे. संदर्भ काय येणार आहे तर
आपण त्या पत्राला उत्तर देतोय. एखाद्या पत्राला जर आपण उत्तर देत असेल तर त्या पत्राला संदर्भ येतो. इथं व्यवस्थापन समितीच्या संचालकाने विनंती केली की सभेची तारीख बदलायची आणि त्यामुळं त्या पत्राला आपण उत्तर देतोय म्हणून त्याला संदर्भ येणार आहे. विषय व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत संदर्भ आपले 25 जून 2021चे विनंतीपत्र. महोदय, आपण दिनांक 25 जून 2021 रोजी केलेल्या विनंतीपत्राद्वारे संचालक मंडळाची सभा दिनांक 13 जुलै 2021 ऐवजी ती 25 जुलै 2021 रोजी सभेची तारीख बदलून घेण्याची विनंती केली होती. मी त्याला सांगायचे पहिल्या पॅरेग्राफमध्येच माननीय अध्यक्षांची चर्चा केल्यानंतर आपणास कळवू इच्छितो की दिनांक 13 जुलै 2021च्या सभेमध्ये सूतगिरणीच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. दिनांक 20 जुलै 2021 पासून माननीय अध्यक्ष व अन्य 2 संचालक सूतगिरणीच्या कामाकरता काही दिवस पुणे येथे जाणार आहे. गिरणीच्या विस्तारास सुरुवात करण्यास विलंब होत असल्याने सभेची तारीख बदलता येणं शक्य नाही. आपण आपल्या कार्यक्रमात बदल करून या सभेस उपस्थित राहावे अशी माननीय अध्यक्षांनी आपणास विनंती केली. पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांना सांगायचे की म्हणजे पहिल्यांदा आपण सुरुवात करताना त्यांना सांगायचे संदर्भ द्यायचा आहे की तुम्ही सभेची तारीख बदलण्याबाबत सांगितली होती, विनंती केली होती. त्याबाबत अध्यक्षांची चर्चा केली. त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 13 जुलै 2021च्या सभेमध्ये सूतगिरणीच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा होणार आहे आणि 20 जुलै 2021 पासून माननीय अध्यक्ष व अन्य 2 संचालक सूतगिरणीच्या कामाकरता काही दिवस पुणे येथे जाणार आहे. म्हणजे का आपण तारीख बदलू शकत नाही त्याचं कारण सांगायचं आहे. आणि गिरणीच्या विस्तारीकरणास सुरुवात करण्यास विलंब होत असल्याने सभेच्या तारखेत बदल करता येणे शक्य नाही. आपण आपल्या कार्यक्रमात बदल करून या सभेस अवश्य उपस्थित राहावे ही विनंती माननीय माननीय अध्यक्षांची आपणास विनंती आहे. कळावे आपला विश्वासू अ.ब.क. सचिव. आता यानंतर तिसरं पत्र आपण पाहिलं होतं व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास पत्र. नेहमीप्रमाणेच आदिनाथ सहकारी मधल्या मथळ्यामध्ये आपण पत्ता लिहितोय. आदिनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित, एकता नगर, जळगाव 425-001. ईमेल adinath@gmail.com. दूरध्वनी 025-721-5248. जावा क्रमांक M60-2021. दिनांक 12 ऑगस्ट 2021. प्रति माननीय श्री ऋतिक राजेंद्र भोसले, श्री समर्थनगर, जळगाव 425-001. विषय सभेच्या इतिवृत्ताची माहिती देणं. महोदय, आपण आपल्या संस्थेच्या संचालक त्यांना पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगायचे की आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा नियोजित वेळेत ठरलेल्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या सभेमध्ये काय विषय झालेला आहे हे आता आपण त्यांना कळवायचे. आपण पाहतोय आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. आपल्या नियोजित कार्यक्रमामुळं आपण या सभेला हजर राहू शकला नाही. पहिल्याच पॅरेग्राफमध्ये आपण त्यांना सांगतोय की सभेची सभा जी होती, ज्या दिवशी होती, ज्या वेळेला होती, त्या वेळेला त्याच ठिकाणी ती पार पडली, तुम्ही हजर राहू शकला नाही. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये पुढं आपण त्यांना काय सांगणार आहे की सभेमध्ये कुठल्या गोष्टीवर चर्चा झाली. सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनावरून 4000 टन वाढविण्यासंबंधीच्या योजनेवर चर्चा झाली. आता सभेचा विषय काय होता याला आपण हात घातलेला आहे. सदर सभेत कारखान्याची गाळप क्षमता म्हणजे कारखान्याची गाळप क्षमता जी आहे ती 1250 टनावरून 4000 टन वाढविण्यासंबंधीच्या विषयावर सभेमध्ये चर्चा झाली. तसेच गाळप क्षमता वाढवण्यासाठी भाग भांडवल वाढवण्याच्या योजनेवर चर्चा झाली. आता जर गाळप क्षमता वाढवायची असेल तर त्यासाठी भाग भांडवल वाढवणं गरजेचं आहे. भाग भांडवलाची गरज आहे. म्हणजे भांडवल असेल तरच आपण गाळप क्षमता वाढवणार आहे. कारण 1250 टनावरनं 4000 टन गाळप क्षमता करायची आहे. मग भाग भांडवल वाढविण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. सभेचे इतर विषय नेहमीच्या स्वरूपाचे होते.
या पत्रासोबत सभेच्या समितीच्या व्यवस्थापन समितीच्या सभेच्या इतिवृत्ताची प्रत पाठवत आहोत. त्यावरनं सभेत झालेल्या कामकाजाची आपल्याला पूर्ण कल्पना येऊ शकते. कळावे आपला विश्वासू अ.ब.क. सचिव. बघा पुन्हा एकदा सांगतेय, पहिल्या वेळेस आपण त्या पहिल्या पॅरेग्राफमध्येच आपण त्यांना सांगितलंय की सभा कधी पार पडली, कुठं पार पडली, सभेमध्ये काय विषय होता. सभेमधला विषय होता गाळप क्षमता, कारखान्याची गाळप क्षमता 1250 टनावरनं 4000 टन वाढवायची आणि त्यासाठी भांडवल उभा करणे या योजनेवर चर्चा झाली. बाकीचे विषय नेहमीच्या स्वरूपाचे होते. हा एक महत्त्वाचा विषय होता आणि पत्रासोबत सभेच्या इतिवृत्ताची परत पाठवत आहोत. त्यावरनं सभेमध्ये जे काही कामकाज झालेले आहे त्याची तुम्हाला पूर्ण कल्पना येऊ शकते. कळावे आपला विश्वासू अ.ब.क. सचिव. इथं सोबत आहे कारण सोबत काय पाठवलंय आपण, सभेच्या इतिवृत्ताची प्रत. त्यामुळं खाली इकडे डाव्या साईडला सोबत सभेच्या इतिवृत्ताची प्रत. आता ही पत्र आपण काल पाहिली होती. आज आपण त्याचा थोडक्यात आढावा आपण घेतला. एक पत्र राहिलेलं आहे यातलं संचालकास उपसमितीच्या सभेची सूचना आणि त्यानंतर निबंधकाबरोबर पत्रव्यवहार. हे आज आपल्याला सुरू करायचे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, राम मारुती रोड, ठाणे 400-601, ईमेल thane.district@gmail.com, दूरध्वनी 022-22-2268, जावं क्रमांक MC 0.5/2021, दिनांक 5 सप्टेंबर 2021. प्रति श्री सुरेश नामदेव माने, 412 घोडबंदर रोड, ठाणे 400-601, विषय उपसमितीच्या सभेची सूचना. आता उपसमितीची सभा, समिती आणि उपसमिती. समिती म्हणजे थोडक्यात काय की संचालक मंडळाची जी समिती असते त्यांना मदत करण्यासाठी उपसमित्या नेमलेल्या असतात. त्या उपसमितीच्या सभेची सूचना इथं आहे. महोदय, संस्थेच्या संचालक मंडळाची कर्ज उपसमितीची सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयात होणार आहे. सभेत चर्चिल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रम पत्रिकेत दिली आहे. सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे. आपण सभेला उपस्थित राहावे ही विनंती. नेहमीसारखी सभेची सूचना आहे. वेळ, काळ, ठिकाण आणि सभेच्या ज्या याची सभा आहे, जशी पहिली सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाची सभा, तसंच कर्ज उपसमितीची सभा, त्याचं नाव, वेळ, काळ, ठिकाण आणि सभेमध्ये कुठल्या गोष्टीवर चर्चा होणार आहे याची कार्यक्रम पत्रिका सोबत जोडली आहे. कळावे आपला विश्वासू अ.ब.क. सचिव, सोबत सभेची कार्यक्रम पत्रिका. या पत्रामध्ये फक्त एवढंच आहे की सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका. आता हे झाल्यानंतर पुढचा भाग आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे सचिवाचा सहकारी संस्थेच्या निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार. आता निबंधक हे सहकारी संस्थेचे सर्वसार्व असतात. सहकारी संस्थेचा प्रमुख व्यक्ती असतो. राज्य सरकारने पूर्ण राज्यासाठी निबंधकाची नेमणूक केलेली असते आणि या निबंधकाला सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा, सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये बदल करण्याचा, सहकारी संस्थेवर देखरेख ठेवणं, मार्गदर्शन करण्याचा अधिकार असतो. मग अशा निबंधकास सहकारी संस्थेकडनं पत्रव्यवहार आहे. ते पत्र आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवणे. विषय असा आहे की सहकारी संस्था जी आहे ती नियोजित आहे. एखादी सहकारी संस्था स्थापन करायची आहे, अशी नियोजित सहकारी संस्था त्यासाठी नाव राखून ठेवण्यासाठी त्यांना पत्र पाठवायचं आहे. म्हणजे नियोजित सहकारी संस्थेचं नाव राखून ठेवायचं. म्हणजे आत्ता सहकारी संस्थेची नोंदणी अजून झालेली नाही, आम्ही सहकारी संस्था सुरू करणार आहोत, आमचं नियोजन आहे, पण नोंदणीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत, ती लवकरच आम्ही पूर्ण करू. तत्पूर्वी आमच्या सहकारी संस्थेचं नाव राखून ठेवावं यासाठी विनंती केलेली आहे. बघा, नियोजित विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, 40 नवी पेठ, शास्त्री मार्ग, पुणे 411-030, दूरध्वनी 020-251-166-22, जावं क्रमांक R 9-221, दिनांक 5 ऑगस्ट 2021. प्रति. आता
आपण निबंधकाला पत्र पाठवतोय. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुख्य प्रशासकीय इमारत, पुणे. 411-030 नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत. महोदय, आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र क्रमांक PJ-512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेस बँकेत खाते सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबीची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. नियोजित सहकारी संस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकाचे एकमत झाले असून या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव कृपया राखून ठेवावे ही विनंती. त्यांना सांगायचे, माननीय महोदय, आपण दिनांक 25 जुलै 2019 रोजी पत्र क्रमांक PJ-512 नुसार आमच्या नियोजित पतसंस्थेस बँकेत खाते सुरू करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे त्यांना सांगायचे जिल्हा उपनिबंधकाला की तुमच्याकडनं आम्ही नियोजित पतसंस्थेचं बँकेत खाते उघडायची परवानगी घेतलेली आहे. आम्ही महिन्याभरात आवश्यक भागभांडवल जमा केलेले आहे. मग जी परवानगी दिलेली आहे, पण आम्ही त्या महिन्याभरामध्ये सहकारी संस्थेसाठी जेवढे आवश्यक भागभांडवल आहे ते आम्ही जमा केलेले आहे. आम्ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याशिवाय सहकारी संस्था सुरू करता येत नाही. मग त्यांना सांगायचे, आम्ही संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू केले आहे. संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे आणि ती सुरू केल्यानंतर आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू केलेले आहे. नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, म्हणजे नियोजित सहकारी पतसंस्थेमध्ये म्हणजे आम्ही जी सहकारी संस्था नियोजित केलेली आहे त्या पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकाचे एकमत झाले आहे. त्यांना सांगायचे की तुम्ही आम्हाला सहकारी संस्थेचं बँकेत खाते उघडायची परवानगी दिलेली आहे. आम्ही भागभांडवल महिन्याभरात जमा केलेले आहे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया देखील सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. नियोजित सहकारी संस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकाचे एकमत झाले आहे. म्हणजे नियोजित सहकारी संस्था जी आहे त्या सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याचे बाबत प्रवर्तकाचे एकमत झाले असून या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था हे नाव कृपया राखून ठेवावे ही नम्र विनंती. नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था असे नाव द्यायचं प्रवर्तकाच्या सर्वांच्या एकमताने ठरलेलं आहे. त्या पत्राद्वारे आपणास विनंती करतो की त्यांना सांगायचे की आम्ही थोडक्यात मी तुम्हाला विषय परत एकदा समजावून सांगते. त्यांना असं सांगायचे की तुम्ही आम्हाला बँकेत खाते उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आम्ही बँकेत खाते उघडून काय केलेलं आहे, भागभांडवल जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. नोंदणी प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे आणि नोंदणी प्रक्रियासाठी लागणाऱ्या आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे. नियोजित सहकारी पतसंस्थेस विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकाचे एकमत झाले आहे. या पत्राद्वारे आपणास विनंती करीत आहोत की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव कृपया राखून ठेवावे ही विनंती. कळावे आपला विश्वासू अबक मुख्य प्रवर्तक. आता इथं मुख्य प्रवर्तक सचिव येणार नाही, कारण सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झालेली नाहीये. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सचिवाची नेमणूक केल्यानंतर सचिव येणार आहे. म्हणून इथं कळावे आपला विश्वासू अबक मुख्य प्रवर्तक. त्यानंतर दुसरं पत्र आहे सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधीचं पत्र. तर हे पत्र जे आहे ते आपण उद्याच्या तासाला पाहूया. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.